सरकारनं राज्यातील विविध पूरग्रस्त भागांची पाहणी सुरू केली असून पूरग्रस्त बाधित प्रत्येक कुटुंबाला 10 किलो गहू तांदूळ देण्याची घोषणा अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली। या निर्णयामुळे सर्वस्व वाहून गेलेल्या पूरग्रस्तांना काहीसा दिलासा मिळाला। पुण्यात योगीराज रंगावली प्रदर्शनातून श्री शंकर महाराजांच्या विविध भक्तिकथा रांगोळीच्या अनोख्या आविष्कारातून सादर करण्यात आल्या। प्रदर्शनाकरता प्रसिद्ध रंगावलीकार अक्षय शहापूरकर यांनी विशेष सहकार्य केलं असून 27 सप्टेंबरपर्यंत बालगंधर्व कलादालनात रांगोळीचा हा आविष्कार पुणेकरांना पाहता येणार आहे। काश्मीरमध्ये शैक्षणिक कार्य करणारे ज्येष्ठ विचारवंत शिक्षणतज्ञ विजय धर यांच्या नावानं पुण्यातील सरहद ग्लोबल स्कूल संस्थेच्या परिसरात उभारण्यात आलेल्या विजय धर एम्फी थिएटरचं उद्घाटन ज्येष्ठ राजकारणी शरद पवार यांच्या हस्ते पार पडलं। सरहद संस्थेच्या कात्रज परिसरातील गुजरवाडी येथील शैक्षणिक संकुलात काल हा कार्यक्रम पार पडला आहे। मुंबा फिल्म फाउंडेशनच्या 6व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते डॉक्टर मोहन आगाशे आणि चित्रपट निर्माते उमेश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत पुण्यातील NFDC थिएटरमध्ये काल पार पडलं। मुंबा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या फिल्म्स आणि डॉक्युमेंटरी हा संवेदनांचा उत्सव असतो असं मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केलं आहे। सारसबाग महालक्ष्मी नवरात्रोत्सवात जागर विश्वजननीचा या पुस्तकाचं प्रकाशन करण्यात आलंय। स्त्री शक्तीचा उपासनेचं महत्त्व हे या पुस्तकात सांगण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। यावेळी 9 लेखिका आणि कवयित्रींचा सन्मान देखील करण्यात आला आहे। 28 ते 30 सप्टेंबर दरम्यान पुण्यातील बालगंधर्व कलादालनात ज्येष्ठ नेत्ररोगतज्ञ डॉक्टर श्रीकांत केळकर यांच्या स्पिती व्हॅली या छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन होणार आहे। स्पिती व्हॅलीचं वेगळं रूप दाखवणाऱ्या या प्रदर्शनाचं उद्घाटन 28 सप्टेंबर रोजी सकाळी 10 वाजता ज्येष्ठ पुरातत्वतज्ञ डॉक्टर गोब देगलूरकर, रोटरीचे माजी प्रांतपाल रवी धोत्रे यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे। केंद्र सरकारनं रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर केला आहे। काल झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 1866 कोटी रुपयांचं बजेट बोनससाठी देण्यात आलं असून त्याचा फायदा 11 लाख रेल्वे कर्मचाऱ्यांना होणार आहे। भारताच्या 19 वर्षांखालील संघानं ऑस्ट्रेलियावर सलग दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात 51 धावांनी विजय मिळवला आहे। या विजयासह भारतानं 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी निर्णायक आघाडी घेत मालिका देखील जिंकली आहे।